आपले स्वागत आहे एका महाकाव्यातील सखोल चर्चेसाठी जे प्राचीन पुराणकथापासून ते एक दुष्टोपियन भविष्यापर्यंत विस्तारते। आज आपण कल्की 2898 ची कथा समजावून घेणार आहोत। चला पाहूया की ही प्राचीन आख्यायिका भविष्याच्या मानवतेसाठीच्या युद्धात एक पोस्ट अपोकॅलिप्टिक विज्ञानकथेच्या माध्यमातून कशी एकत्र येते। पण आधी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्याकडे पुढच्या चित्रपटाच्या रिकॅपसाठी काही सूचना असतील तर कृपया कमेंटमध्ये सांगा, मी त्यावर व्हिडिओ बनवेन। चला सुरुवात करूया। महाभारताच्या शेवटी इ.स.पू. 3102 मध्ये कुरुक्षेत्र युद्धानंतर बदला घेण्याच्या आंधळ्या संतापात अश्वत्थामा उत्तराच्या गर्भातील मुलाला मारण्यासाठी ब्रह्मशिरास्त्राचा प्रयोग करतो। या कृत्यासाठी कृष्ण त्याला शाप देतात की तो अमर होऊन पृथ्वीवर भटकत राहील आणि कलियुगात माणुसकीच्या अधःपतनाचे साक्षीदार राहील। आता आपण इ.स. 2898 मध्ये प्रवेश करतो, जेथे पृथ्वी संपूर्णपणे बदलली आहे। वाळवंटी झालेल्या जगात काशी हे एकमेव शिल्लक शहर आहे, जे सुप्रीम यास्किन या तानाशाहाच्या नियंत्रणाखाली आहे। यास्किन आपल्या कॉम्प्लेक्स नावाच्या उलटलेल्या पिरॅमिडमधून शासन करतो, जे पृथ्वीचे संसाधने शोषून घेतो आणि त्याच्या आत केवळ श्रीमंत लोकांना प्रवेश मिळतो। या तानाशाही राजवटीत सामान्य माणसांचा संघर्ष सुरूच आहे। यास्किनची अमरत्वाची इच्छा प्रोजेक्ट क या भयंकर प्रयोगात रूपांतरित झाली आहे, ज्यामध्ये उर्वरक महिलांना जबरदस्तीने प्रयोगांसाठी वापरले जाते, जेणेकरून एक जीववर्धक सिरम तयार करता येईल। परंतु प्रत्येक गर्भधारणेचा शेवट मृत्यूतच होतो। या डिस्टोपियन जगात राईया नावाची एक मुलगी, जी मुलाच्या वेशात आहे, शांभाळाच्या विद्रोह्यांच्या मदतीने या प्रकल्पातून पळून जाते। दरम्यान अश्वत्थामा, जो कलियुगात भटकत राहतो, एका गुहेत लपून बसलेला असतो। जेव्हा राईया त्याला अनवधानाने त्याचे शिवमणी रत्न परत करते, तेव्हा त्याला कळते की त्याची मुक्तीची वेळ आली आहे। त्यानंतर ते दोघे कल्कीच्या खऱ्या आईचा शोध घेण्यासाठी निघतात, जो मानवतेच्या अंतिम तारणासाठी अवतरलेला आहे। साम 80 नावाची एक महिला प्रोजेक्ट क मधून वाचून 150 दिवस गर्भवती राहते। ती यास्किनच्या अमरत्वाच्या योजनेची गुरुकिल्ली ठरते। शांभाळाच्या विद्रोह्यांच्या मदतीने ती पळून जाते आणि तिचे नाव बदलून सुमती ठेवले जाते। अश्वत्थामाला कळते की तिच्या गर्भातील बाळ म्हणजेच कल्की आहे। आता तिचे रक्षण करण्यासाठी एक महायुद्ध सुरू होते। तथापि कथा आणखी गुंतागुंतीची होते जेव्हा भैरव या बक्षीस शिकाऱ्याची एंट्री होते। सुमतीला पकडून त्याला आपले स्वार्थी ध्येय साध्य करायचे असते, पण भैरवला माहीत नसते की तो फक्त एक शिकारी नाही, तो कर्णरूपांतर झालेला कर्ण आहे। आपल्या वज्रधनुष्यासह भैरव क्षणभरासाठी आपल्या खऱ्या ओळखीला जागतो आणि सुमतीचे आणि अश्वत्थामाचे रक्षण करतो। या दरम्यान यास्किन आपल्या प्रयोगातून एक थेंब सिरम घेऊन एक तरुण आणि शक्तिशाली रूपांतरण करतो। अर्जुनाच्या गांडीव धनुष्याच्या सहाय्याने तो स्वतः कल्की आणि सुमतीला पकडण्यासाठी निघतो, जेणेकरून तो जगाचे पुनर्रचना करू शकेल। आता अखेरचा संघर्ष सुरू झाला आहे। अश्वत्थामा, जो शापित अमर आहे, आणि यास्किन, सर्वशक्तिमान देव राजा यांच्या दरम्यान। या भविष्यवाणीची परिणिती काय असेल आणि कल्कीच्या अवताराचे अंतिम ध्येय काय असेल, हे बघणे खूप रोमांचक ठरणार आहे। माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्याकडे पुढच्या चित्रपटाच्या रिकॅपसाठी काही सूचना असतील तर कृपया कमेंटमध्ये सांगा, मी त्यावर व्हिडिओ बनवेन।